अमळनेर सराफ बाजारातील सुप्रसिद्ध रवी ज्वेलर्सच्या विशेष ऑफर योजनेचा लकी ड्रॉ 25 जानेवारी हिंगोने गावच्या सरपंच राजश्रीताई राजेश पाटील, माजी उपप्राचार्य प्रताप कॉलेज SO माळी, रवी ज्वेलर्सचे संस्थापक विजयकुमार नारायणजी वर्मा, रतनलालजी वर्मा, रवी ज्वेलर्सचे संचालक रवी वर्मा आणि निखिल वर्मा, मोनिका रवी वर्मा, गुंजन निखिल वर्मा आणि वर्मा परिवाराचे सदस्य यांच्या उपस्थितीत काढण्यात आला। यावेळी योजनेअंतर्गत सोने खरेदी केलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमळनेर शहरातील कुंभारटेक भागातील संजय बारी हे विशेष ऑफर योजनेअंतर्गत असलेल्या ई-स्कूटर या प्रथम बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरले, तर द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन जामी चौकातील सनी जाधव यांनी जिंकले। तर स्मार्ट टीव्हीचे विजेते ठरले पैलाड भागातील राहुल रतिलाल बोरसे। 10,000 रुपयांपर्यंतच्या खरेदीवर विशेष ऑफर योजनेअंतर्गत ग्राहकांना एक कुपन दिले जात होते। त्यातून होम थिएटर, मिक्सर, पैठणीसारखी 101 बक्षिसं भाग्यवान विजेत्यांनी जिंकली। अमळनेर पोलिसांनी मोटरसायकल चोरणारे 2 चोरटे जेरबंद केले असून त्यांच्याकडून अनेक मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। आरोपींमध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे। या प्रकरणात धुळे येथील अरबाज शेख साजिद मनियार यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे। शेख यांसह तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालकाने अमळनेर पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींनी चोरलेल्या मोटरसायकली या धुळे शहरात लपवल्याचे सांगितले। पोलिसांनी मोटरसायकल क्रमांक MH19 EJ 5439 तर MH18/6692 MH39 ANV 8269 या 2 स्कूटी ताब्यात घेतल्या आहेत। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील व मिलिंद सोनार हे करीत आहेत। अमळनेर शहराचे रहिवासी दिनेश शशी बागडे याला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू हा पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला। नुकतेच दिनेश बागडे याने उत्तराखंड येथे झालेल्या पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 107 किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले होते। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याला जळगाव येथे गुणवंत खेळाडू पुरस्कार देण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व इतर अधिकारी पदाधिकारी हजर होते। प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनी ठिकठिकाणी देशभक्ती व संविधानाचा जागर करण्यात आला। मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, गटविकास अधिकारी NR पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, बांधकाम सभापती साहेबराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उपस्थित होते। ध्वजारोहण होताच अवकाशात शेकडो तिरंगी फुगे सोडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब आणि आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांचा शासकीय सन्मान करण्यात आला। यावेळी विविध शाळांनी देशभक्तीपर व सामाजिक विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। उत्कृष्ट पोलीस पाटील, उत्कृष्ट BLO, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। उद्योगपती स्वर्गीय RK पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोनाली पाटील यांच्या सहकार्याने बक्षिसे देण्यात आली। लायन्स क्लब, रोटरी क्लब, पोलीस पाटील संघटना, मिलिंद नवसारीकर, एजदी भरूचा, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, डॉक्टर रवींद्र जैन, महेंद्र पाटील, नितीन विंचुरकर, अजय हिंदुजा यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील, वसुंधरा लांडगे यांनी केले। तहसील कार्यालयात देखील प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्रजासत्ताक दिन व राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचा सन्मान करण्यात आला। वर्षभरात मतदार यादी शुद्धीकरण, युवक युवतींची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे,
मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करणे, मयत मतदारांची तसेच विवाहानंतर स्थलांतरित झालेल्या महिलांची नावे वगळणे आदी महत्त्वाची कामे प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विश्वासराव मधुकर चौधरी निम, भगवान एकनाथ पाटील पिंपळीप्रज, मंगल विठ्ठल नागरे कलाली, उज्ज्वला अतुल शिंदे हेडावे, हेमंत बापूलाल महाजन अमळनेर व राहुल भानुदास देसले अमळनेर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अमळनेर नगर परिषदेकडे विवाह नोंदणीचा अधिकार पुन्हा वर्ग करण्यात यावा या मागणीसाठी पुणे येथे आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलापूरकर औंध यांची भेट घेण्यात आली. शिवसेनेचे नेते व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगर परिषद निवडणुकीदरम्यान विवाह नोंदणी पुन्हा नगर परिषदेकडे आणण्याचे आश्वासन दिले होते. त्या निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात अमळनेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांचे अधिकृत निवेदन घेऊन अमळनेर नगर परिषदेच्या नगरसेविका कल्पना शर्मा तसेच माजी नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा यांनी पुणे येथे उपसंचालकांची भेट घेतली. यावेळी ग्रामीण रुग्णालयांमध्ये QR कोड प्रणाली उपलब्ध नसणे तसेच काही डॉक्टरांकडून येणाऱ्या तक्रारी या बाबी मान्य करण्यात आल्या. या अडचणी दूर करण्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र अपेक्षित यश अद्याप मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. सदर विषयाची फाईल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार असल्याचे उपसंचालकांनी आश्वासन दिले. अमळनेर तालुक्यातील जिल्हा न्यायालयात कौटुंबिक खटल्याची सुनावणी दरम्यान पुणे येथील रहिवासी आणि मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश केरनाथ कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोर्टातच कोसळले. मात्र तात्काळ उपस्थितांनी कांबळे यांना CPR दिल्याने ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले. वकिलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे कांबळे यांचा जीव वाचला. त्यामुळे उपस्थित वकिलांचे कौतुक होत आहे. अमळनेर तालुक्यातील जिल्हा न्यायालयात कौटुंबिक खटल्याची सुनावणी दरम्यान पुणे येथील रहिवासी आणि मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश केरनाथ कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोर्टातच कोसळले. मात्र तात्काळ उपस्थितांनी कांबळे यांना CPR दिल्याने ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले. वकिलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे कांबळे यांचा जीव वाचला. त्यामुळे उपस्थित वकिलांचे कौतुक होत आहे.